नमस्ते बालमित्रांनो, आज आपण शाळेमध्ये 5 वस्तूंच्या सहाय्याने बेरीज शिकलेलो होतो आणि बेरजेची वेगवेगळी उदाहरणं कशी तयार करायची ते पाहिलं होतं। आता मी घरातीलच 6 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापासून बेरजेची उदाहरणं कशी तयार करायची ते आपण बघूया। वस्तू मोजून बघूया। 1 2 3 4 5 आणि 6 वस्तू आहेत। आता 6 वस्तूंच्या पासून किंवा 6 या अंकापासून वेगवेगळी उदाहरणं कशी तयार करता येतील ते आपण पाहूया। सुरुवातीला एक वस्तू वरती सरकवलेली आहे म्हणून गणित तयार होईल 1 अधिक इथल्या वस्तू मोजूया 1 2 3 4 आणि 5। उदाहरण तयार झालं 1 अधिक 5। आता या सर्व वस्तू खाली उत्तरामध्ये घेऊन मोजूया, कारण बेरीज म्हणजे दोन्ही अंक एकत्र करणे, दोन्ही अंक मिसळणे, याचाच अर्थ एकत्र करून मोजणे। पहा, या सर्व वस्तू एकत्र केल्या 1 2 3 4 5 आणि 6। उत्तर आलेलं आहे 6। अशाच प्रकारे आणखी काही उदाहरणं आपल्याला तयार करता येतील। चला पुन्हा एकदा आपण 6 वस्तू मांडून घेतलेल्या आहेत। मगाशी आपण एकच वस्तू वर सरकवली होती, आता 2 सरकवूया आणि नवीन उदाहरण तयार होईल। वर 2 आहे म्हणून 2 लिहिले, खाली 1 2 3 4 वस्तू आहेत। आपल्याला नवीन उदाहरण मिळाले 2 अधिक 4 बरोबर किती। मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू एकत्र करूया। सगळ्या वस्तू एकत्र केल्या आणि मोजल्या 1 2 3 4 5 6। उत्तर आलेलं आहे 6। या प्रकारे आपल्याला आणखी उदाहरणं तयार करता येतील। पुन्हा एकदा आपण 6 वस्तू घेतलेल्या आहेत। आता वेगळ्या पद्धतीने गणित तयार करता येईल। आपण एक वस्तू खाली सरकवूया आणि उदाहरण तयार करूया। वर किती वस्तू आहेत मोजा, 1 2 3 4 5 म्हणून वर 5 लिहिता येईल, खाली एकच वस्तू आहे म्हणून 1 लिहिता येईल। नवीन उदाहरण मिळाले 5 अधिक 1 बरोबर किती। बेरजेच्या नियमानुसार सगळ्या वस्तू एकत्र करूया आणि मोजूया 1 2 3 4 5 6। अशा प्रकारे 6 उत्तर मिळालं आणि नवीन उदाहरण पण मिळालं 5 अधिक 1 बरोबर 6। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वेगवेगळी उदाहरणं तयार करा आणि आपल्या वहीमध्ये सोडवा। घरातील कोणत्याही वस्तू घेऊन तुम्ही अशा प्रकारे सराव करू शकता। पालकांनी अशा प्रकारे मुलांचा छान सराव